एमफिलची खोटी पदवी प्रमाणपत्र दाखल करून PhDला प्रवेश घेणाऱ्या 2 जणांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरवदे यांनी दिली आहे। तसेच बेगमपुरा पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध खोट्या दस्तऐवजाद्वारे विद्यापीठाची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 2 वर्षापूर्वी PhD साठीची प्रक्रिया राबवण्यात आली। या प्रक्रियेत खुलताबाद येथील कोहिनूर शिक्षण संस्थेशी संबंधित 2 जणांनी MPhil पदवी प्राप्त केल्याची खोटी कागदपत्रे दाखल करून PhDला प्रवेशही घेतला। इंग्रजी विषयात खान अस्मा इंद्रिस तर हिंदीमध्ये पठाण मकसूद खान अनवर खान यांनी नोंदणी करून घेतली। या संदर्भात खोटी MPhil पदवी प्रमाणपत्र जोडल्याची माहिती मिळताच विद्यापीठाच्या वतीने पिंपरी चिंचवड पुणे येथील डॉक्टर DY पाटील विद्यापीठाकडे 13 मार्च रोजी MPhil पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका पाठवून माहिती मागवण्यात आली। या संदर्भात डॉक्टर DY पाटील विद्यापीठाशी संपर्क करून कागदपत्रांची सत्यता तपासून तात्काळ उत्तर पाठविण्याची विनंती करण्यात आली। यानंतर या विद्यापीठाच्या वतीने मंगळवारी सायंकाळी 5:50 कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांच्या ऑफिशियल मेलवर उत्तर प्राप्त झाले। संबंधित विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर JS भवलकर यांनी सोबत पत्रही पाठवले आहे। यातील खान अस्मा इंद्रिस MPhil इंग्रजी आणि पठाण मकसूद खान पठाण अनवर खान MPhil हिंदी या दोन्ही जणांनी ऑगस्ट 2020 आणि ऑगस्ट 2017 ही पदवी प्रमाणपत्रे बनावट असून या दोघांचा विद्यापीठात कधीच प्रवेश नव्हता। तसेच डॉक्टर DY पाटील विद्यापीठात MPhil पदवी शिक्षण उपलब्ध नाही। तसेच संबंधित विद्यापीठाने विधी अधिकारी संत तुकाराम नगर पोलीस स्टेशनला देखील सदर पत्र पाठवले। वरील दोन्ही उमेदवारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात इंग्रजी आणि हिंदी विषयात PhDला प्रवेश घेतला। सदर दोन्ही प्रवेश रद्द करण्यात येणार असून बेगमपुरा पोलीस ठाण्यात परीक्षा विभागाचे उपकुलसचिव विजय मोरे यांनी तक्रार दाखल केली असून या दोघांनी खोट्या कागदपत्राद्वारे विद्यापीठाची फसवणूक केल्याचं म्हटलंय।